नागपूर इथं अपंग, बेवारस, मनोरुग्ण ज्यांना समाजानं दुर्लक्षित केलं, ज्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणून अशा लोकांसाठी पोलीस कमिशनर माननीय डॉक्टर रवींद्रजी सिंघल आणि लोकमतच्या सुरभी शिरपूरकर यांच्या संकल्पनेतून जन्माला आली आहे एक पहल, एक मिशन, म्हणजेच मिशन मुक्ती। पोलीस आयुक्तालय नागपूर इथं मिशन मुक्ती सन्मानपत्र आणि आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये मिशन मुक्तीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्था, पत्रकार आणि पोलीस कर्मचारी अशा एकूण 50 लोकांना सन्मानपत्र आणि झाडं देऊन सत्कार करण्यात आला। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रजी कुमार सिंघल यांच्या हस्ते सन्मानपत्राचं वाटप करण्यात आलं। सोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि शिवाजी राठोड आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सत्कार मूर्ती उपस्थित होते। सोबत रस्त्यावरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, अपंग, मानसिक मनोरुग्ण व्यक्ती यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड टीमचा सर्व सदस्य आणि फाउंडेशन टीम मेंबर भावेश शेरजे, सूरज सेलकर, भूषण कुबडे, राजा फुले, पीयूष सूर्यवंशी, नरेंद्र समदूरकर, हितेश बनसोड, अंकित फुटाणे, मनोज इंगोले, तुषार महल्ले, अभिषेक कोठडे यांचाही सत्कार करून प्रशस्तीपत्र देण्यात आलं। आदरणीय मंचावर उपस्थित डॉक्टर रवींद्र सिंघल सर, कमिशनर नागपूर, आणि उपस्थित सर्व पोलीस बंधू आणि मित्रांनो, सर, आपण रोजच्या पराक्रमाच्या काळात, रोजच्या दैनंदिन काळात खूप पराक्रमाची कामं करतात। त्याच्यामध्ये आमचा छोटासा मदतीचा वाटा या मिशन मुक्तीमध्ये आम्ही देऊ शकलो। खूप धन्यवाद आहे। आणि आपण सर्वच या नागपूरला आम्हाला लाभले याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो। धन्यवाद करतो। मिशन मुक्तीमध्ये आम्ही सुरभीताई शिरपूरकर आणि प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।